नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे। संडे मीन्स फन डे असं सगळेजण म्हणतात, पण माझ्यासाठी सध्याच्या टायमाला फन डे नसताना रेग्युलर रुटीनचाच डे आहे। संडे असला तरी सुद्धा आज असं फन करण्यासारखं काही नाही आहे। कारण तसंच आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की हर्षच्या पायाला फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे आम्ही सध्या खूप काही लांबचा प्रवास नाही करू शकत आहे। परंतु आमचं एक कामासाठी मी आणि माझे मिस्टर बाहेर चाललो आहे। सो त्याच्यामुळे आज विचार केला की हर्षितला जरा तर थोडंसं लांब नाही न फिरवता जवळच कुठेतरी फिरून आणूया। आणि त्याच्याबरोबर आज आम्ही लंचला सुद्धा जाणार आहोत। समथिंग काहीतरी नॉनव्हेज खायची इच्छा आहे। ऑब्व्हियसली बाहेर गेल्यानंतर आमचं ऑलमोस्ट हे नॉनव्हेजच होतं। तर आम्ही आता विचार केलेला आहे की आता हर्षितला घेऊन बाहेर जायचं आहे, कारण मला घोडबंदरला जायचं आहे। घोडबंदरला आमची थोडीशी कामं आहेत, ती कामं करायची आहेत आणि त्याच्यानंतर थोडीशी माझी आणि मिस्टरांची थोडीशी डिकॅथलॉनमधनं खरेदी करायची आहे। तर ती खरेदी करणार आहे, कारण माझ्या मिस्टरांनी सुद्धा आता वॉकला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जे शूज आहेत पहिले ते जुने झालेले होते। सो त्याच्यामुळे आता नवीन शूज घ्यायचा विचार झाला आहे। सो ते घ्यायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही दुपारचा लंचसुद्धा आज आम्ही तिघंजणं एकत्र करणार आहोत। चहा आणि पोहे असा मस्त असा गरमागरम नाश्ता आमचा करून झालेला आहे। तर आता हर्षितला सुद्धा घेऊन जायचं आहे। सो त्याचा जो वॉकर आहे तर तो आता मी घेऊन येते, तुम्हाला दाखवते की हर्षित वॉकरवरती कसा चालतो ते, कारण प्रत्येक ठिकाणी त्याला वॉकरची गरज लागणार आहे। कारण कितीही झालं तरी वॉकरमुळे तो आरामात चालू शकतो। सो तुम्हाला मी दाखवते, हर्षित आलाय आता, तर दाखवते तुम्हाला तो वॉकरवरती कसा चालतो। वॉकरवरती झालं चालून, फास्ट आला। जसं मी म्हटलं की हा हर्षित आता वॉकरवरती चालून दाखवणार आहे, म्हटल्यानंतर लगेच तो असा धावत आलास। काय ठेवलंयस खिशात? मोबाईल। वा, तो तर मोबाईल घेऊन जाणार, तिथे तुला कोण फोन करणार आहे? कोण नाही। अरे बाय द वे, तुला कसं वाटतंय आता? हा, सांग ना, तुला कसं वाटतंय? चांगलं म्हणजे कसं वाटतंय? म्हणजे कसं वाटतंय असं एक्सप्लेन करून सांग मला, तुला कसं वाटतंय? बरं, आज तो ते इतक्या दिवसानंतर पुन्हा बाहेर जाणार आहे, कारण मागे आपण मॉलला गेलेलो, त्याच्यानंतर मग आता तुला पुन्हा एक 5-6 दिवस कुठेतरी नेलेलं, म्हणजे कुठेच नेलेलं नाही आहे। सो तुला आता कसं वाटतंय पुन्हा बाहेर जायला? तुला बाहेर आवडतं का घरात आवडतं दिवसभर बसायला? काही म्हणजे काही? ओ, बाहेर फिरायला मिळतं। मग असं तू दाबून जेवशील ना, तुला बऱ्याच दिवसानंतर बाहेरचं खायला मिळतंय म्हणजे। रोज आपलं घरातलं खाऊन कंटाळलास ना तू आता? हां, मग काय खाणार आहे नॉनव्हेजमध्ये? चिकन किंवा फिश। ओ, फिश तुला खूप आवडतं ना नॉनव्हेज खायला? केवढं आवडतं? एवढं 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 हाताने दाखव केवढं आवडतं। बापरे, एवढं आवडतं तुला? बाय द वे, बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण हर्षित हा ऋतिक रोशन आहे। हर्षित, का तुला सगळेजण ऋतिक रोशन म्हणतात सांग बघू? कारण की माझ्याकडे डबल फिंगर आहे। दाखव तुझे फिंगर, दाखव डबल। येस, असं नाही, उलटं दाखव, उलटं दाखव। येस, त्याला हर्षितला अंगठ्याला अंगठा आहे म्हणून सगळे हर्षितला ऋतिक रोशन म्हणतात। हर्षित ऋतिक रोशनसारखा डान्स नाही करत, परंतु हातामुळे त्याला ऋतिक रोशन म्हणतात ना। तर तुम्ही पाहिलात ना, हर्षित खूप खुश आहे जाण्यासाठी। हर्षितच्या अंगठ्याबद्दल जर सांगायचं झालं तर हर्षितचा जन्मतःच त्याच्या राईट हँडच्या अंगठ्याला अंगठा आहे। परंतु आम्ही डॉक्टरांकडनं जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा मला थोडंसं टेन्शन आलेलं की कसं होणार, तो कसं सर्वाईव्ह करू शकेल, म्हणजे तो लिहू शकेल की नाही, हातात चमचा पकडू शकेल की नाही, किंवा आपल्या हाताने जेवू शकेल की नाही। परंतु नंतर हळूहळू त्याचं त्याने सगळं केलं, म्हणजे तो आत्तासुद्धा व्यवस्थित 5 बोटं, म्हणजे 6ही बोटं तोंडात व्यवस्थित घालून व्यवस्थित तो जेवू शकतो। त्याला त्या अंगठ्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही। हर्षितचं अक्षरसुद्धा खूप सुंदर आहे। म्हणजे आधी मला असा प्रॉब्लेम, म्हणजे असं वाटत होतं की कदाचित 5 बोटं आहेत तर ते आपण, कारण अंगठा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे। कारण जेव्हा ग्रीप असते ती अंगठ्यामुळेच आपल्याला येते आपल्या पूर्ण हाताला। सो मला असं वाटलेलं की त्याला व्यवस्थित ते पेन पकडता येईल की नाही, चमचा तो पकडू शकेल की नाही, परंतु काहीच प्रॉब्लेम नाही। आम्ही डॉक्टरकडे पण त्याला दाखवलं आणि डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे आम्ही असं डॉक्टर विचारलं की आपण त्या अंगठ्याचं ऑपरेशन करूया का? तर डॉक्टरांनी मला असं सजेस्ट केलं की जर त्याला काही प्रॉब्लेम होत नसेल आणि जर
त्या अंगठ्याची वाढ व्यवस्थित होत नसेल तरच आपण ऑपरेशन करूया. परंतु जर तो व्यवस्थित त्या अंगठ्याने सर्व्हाइव्ह करू शकत असेल, त्याला काहीच प्रॉब्लेम होत नसेल, तर तुम्ही सुद्धा ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही नॅचरल गोष्टीवर तुम्ही काहीच म्हणजे काही प्रॉब्लेम हे नका करू असं मला डॉक्टरांनी सांगितलं. मग मी विचार केला ठीक आहे, आता डॉक्टर पण एवढं म्हणतायत आणि जर त्याला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्ही, कारण त्याला पण विचारलेलं जेव्हा तो 5 वर्षाचा झाला त्याच्यानंतर आम्ही त्याला नेहमी विचारत राहायचो की तुला अंगठ्याचा काही प्रॉब्लेम होतोय का, तेव्हा तो म्हणायचा नाही मला काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे. मग आम्ही विचार केला ठीक आहे, डॉक्टरांनी ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं की जर त्याला काही प्रॉब्लेम होत नसेल तर तुम्ही त्याचं ऑपरेशन वगैरे काहीच करू नका त्या अंगठ्याचं. आणि आता तो व्यवस्थित सगळं लिहितो, व्यवस्थित सगळी कामं करतो, सो तसा काहीच प्रॉब्लेम नाही. सो आता मिस्टरांची पण तयारी झालेली आहे, तर आम्ही निघतो आता घोडबंदरला जायला. आणि तिथे गेल्यानंतर सांगते तुम्हाला की, किंवा गाडीत बसल्यानंतर तुम्हाला मी सांगते की आम्ही का घोडबंदरला चाललेलो आहोत, आमची काय कामं आहेत. हर्षीला मजा वाटते ना. जा असं चढ, सरक मागे. तर आम्ही आता बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलोय, म्हणजे हर्षित सुद्धा असं आउटिंगसाठी, म्हणजे आउटिंग म्हणायला गेलं असं नाही म्हणता येणार कारण आम्ही आमच्या कामाला बाहेर पडलोय. आम्ही ठाण्यातला फेमस जो श्रद्धा वडापाव आहे ना त्याच्याकडे आलोय. तो त्याच्याकडे पाव नाही मिळत, श्रद्धा वडा सेंटर म्हणून आहे, तर त्याच्याकडनं घेतलेला आहे वडा. त्याच्यानंतर आहे ही मूग भजी. आणि हर्षित तू काय घेतलंय? समोसा. हर्षितला समोसा कधी पण आवडतो, सो त्याच्यामुळे 3 गोष्टी आम्ही मस्तपैकी आता एन्जॉय करतोय गाडीत बसूनच. कारण आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर घरात काही छोट्या गोष्टी इन्सिडेंट झाले, त्यामुळे तो नाश्ता आम्ही पूर्ण नाही करू शकलो. आणि आम्ही नाश्ता न करताच म्हणजे अर्धा नाश्ता करून निघालो, पोट एम्प्टी होतं आणि आता भूक लागलेली, तर त्याच्यामुळे आम्ही श्रद्धा फरसाण मार्ट आहे तिकडनं आम्ही आता वडा वगैरे घेतलेला आहे, तर तो आम्ही एन्जॉय करतो. तर आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे भरपेट, पुन्हा एकदा नाश्ता करून झालेला आहे आणि आता निघालोय आम्ही घोडबंदरला. सो आमचं जे जुनं घर होतं, म्हणजे आम्ही तिथे घर होतं आमचं पहिले, तर त्या घरचं काही आम्ही ते सेल केलं घर, तर त्याचं थोडंसं काम होतं, तर त्याचं जरा पेपरवर्क बाकी आहे, तर ते करण्यासाठी आम्ही आता घोडबंदरला चाललोय. सो तिकडनं नंतर मग आम्ही डिकॅथलॉनला जाणार आहे. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की थोडीफार जी खरेदी करायची आहे माझी आणि माझ्या मिस्टरांची, तर ती करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आधी आपण एकदा इथे वॉटर पार्कला पण गेलेलो ना, आता आपण कुठल्याच वॉटर पार्कला पण जात नाही ना कोरोनाच्या याच्यामुळे. आज गर्दी आहे का? नाही आहेत, पण लोक आहेत. एवढ्या थंडीत पण लोक कशी काय रेसॉर्टला येतात पाण्यामध्ये, मला कळत नाही. कशी थंडी नाही वाजत, पाणी गरम असणार. जरी उन्हाने पाणी गरम झालं तरी सुद्धा गारवा असतोच, पण एवढी गर्दी नाहीये जेवढी एरवी असते. कोरोनापासून ना लोक यायची रेसॉर्टला पण खूप कमी झाली. आलेलो आता आमच्या जुन्या घरी आणि आमचं काम सर्व संपलंय. तर लेट्स सी आता आम्ही पुन्हा आता इकडनं कुठे निघतोय ते. आता जेवायला जायचं आहे का डिकॅथलॉनमध्ये जायचं आहे हे अजून ठरलेलं नाही आहे. आत्ता घड्याळात वाजलेले आहेत 2:30. सो बघू आता काय डिसाईड होतं. तर आता आमची सर्व कामं संपली आहेत आणि आम्ही आता गाडीत येऊन बसलो, मिस्टरांची वाट बघतोय. आमचं जे इथे पेपरवर्क करायला आम्ही आलेलो घोडबंदरला आमच्या जुन्या घरी, सो ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे.
आणि आता अजून थोडी कामं आहे. डिकॅथलॉनला जायचं आहे, त्यानंतर बाहेरच जेवून जाणार आहोत, तर ती सर्व कामं करायची आहेत. आणि 4 वाजता मला एका मीटिंगला सुद्धा जायचं आहे. सो बघूया किती भरभर सगळी कामं आवरतात, कारण ज्या वेळेला काही कामं नसतात ना त्यावेळेला अजिबात काही कामं नसतात, आणि ज्या दिवशी कामं असतात त्या दिवशी एवढी कामं असतात की ती संपत नाहीत. खूप छान वाटतंय. बाहेर मस्त हवा आहे आणि गारवा पण आहे, म्हणजे आत्ता दुपार असून सुद्धा मस्त असं गार वाटतंय. आणि इथे आल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतं, कारण अगदी म्हणजे ऑलमोस्ट इथे जेवढी ठिकाणं आहेत, म्हणजे घोडबंदरला जेवढ्या ठिकाणी म्हणजे घोडबंदर हा जो एरिया आहे ना त्या घोडबंदरच्या ऑलमोस्ट एरियामध्ये म्हणजे हिल स्टेशन सारखं इथे फील येतो घोडबंदरला. म्हणजे जेव्हा आम्ही इथे येतो आमच्या ह्या घरी त्यावेळेला आम्हाला हिल स्टेशनला आल्यासारखा फील होतं, कारण मस्त असं गार, आजूबाजूला सगळ्या डोंगर, म्हणजे आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि खूप सारी ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे खूप छान बरं वाटतं आता इथे. चला, मिस्टरांची वाट बघते, त्याची जी 2-3 कामं आहेत ती तो आटपायला गेलेला आहे आणि ती आटपल्यानंतर निघतो आता. मला खरं झोप येत होती, कारण काल पण रात्री झोपायला खूप उशीर झाला, कारण हर्षीचा थोडासा अभ्यास घेणं चालू होतं. त्याचे काही प्रोजेक्ट्स आहेत, आता तो घरी असल्यामुळे बरेच सारे प्रोजेक्ट्स त्याचे मी घरीच पूर्ण करून घेते, कारण त्याला ऑलमोस्ट जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं त्याचा सगळा जो अभ्यास आहे हा रोजच्या रोज ऑनलाईन येत असतो, त्यामुळे त्याची बुक्स कंप्लीट करणं हे सर्व चालू असतं. तर त्याचे जे प्रोजेक्ट आहेत तो काल रात्री करता करता आम्हाला खूप उशीर झाला, आणि त्यामुळे आज थोडंसं विचार केला की दुपारी थोडंसं झोपायचं, परंतु आता ते काही शक्य नाही आहे, कारण पुन्हा 4 वाजता मीटिंगसाठी जायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी आता चालू आहेत. लेट्स सी अजून इथे किती वेळ लागतो. इथे इकडनं निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगते आता आम्ही कुठे जाणार आहे. म्हणजे ऑप्शन आहे की डिकॅथलॉनला आधी जायचं आहे की आधी जेवायला जायचं आहे, की म्हणजे आधी डिकॅथलॉनला जाणार की आधी जेवायला जाणार, अजून ठरत नाही आमचं. आमचा आता प्लॅन ठरलेला की कोकण स्वादला जायचा, परंतु आता आमचा प्लॅन चेंज झालाय. आम्ही कोकण स्वाद पर्यंत जाऊन आलो, परंतु तिथे बघितलं की म्हणजे जवळच होतं. आमचं जसं आता काम संपलं तसं आम्ही गेलेलो आता कोकण स्वादला जेवणासाठी, मालवणी जेवणासाठी गेलेलो होतो, परंतु तिथे गेल्यानंतर बघितलं की खूप सारी वेटिंग होती. म्हणजे ती वेटिंग संपायलाच आम्हाला अजून अर्धा पाऊण तास जाणार होता. मग आम्ही आता विचार केला की डायरेक्ट डिकॅथलॉनच्या इथे जाऊ आणि तिथेच काही थोडंफार खाऊन घेऊ, कारण डिकॅथलॉनला जाणं आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आमचे जे शूज आहेत ते खराब झालेत आणि ते घेणं जास्त गरजेचं आहे. सो आता चाललोय डिकॅथलॉनला. आता आम्ही पोचलेलो आहोत डिकॅथलॉनला आणि तुम्हाला मी हर्षित दाखवते. याला फार हौस होतीच डिकॅथलॉनला यायची. आपण एक तर लंगडी खेळतोय, कसं वाटतंय? असं किती साधा वाटतं ना, असं वाटतं किती साधा आणि निरागस मुलगा आहे, किती निरागस वाटतं नाही हर्षित? आता असं वाटतं किती शांत शाणं बाळ आहे. सो आता आम्ही आलो डिकॅथलॉनला आणि हर्षितचा मूड जरा थोडा डाऊन आहे, कारण त्याला पण बूट वगैरे घ्यायचे होते, पण मी त्याला सांगितलं की बूट तू नंतर घे, कारण आता त्याला तेवढी काही गरज नाही आहे, आता त्याचा पाय तसा पण चालत नाही आहे. हर्षित बसल्या बसल्या एक्सरसाइज करतात. चांगली वाटते, पण वाईट पण आहे ना, वाईट
समोर सेम टू सेम होणार पॅन्ट ती मी घेतली. असं देत ना मग काय झालं. हा कलर छान आहे. बाकी ती मगाशी ती ट्रॅक पॅन्ट घेतली आहे ना आणि एक ही घेते मग ब्लॅकवाली. ब्लॅकवाली नाही चांगली वाटत आहे. व्हाईट घेऊ त्याच्यापेक्षा. व्हाईट बरी वाटते. ठीक आहे ब्लॅकच घे मग. हां ब्लॅक इज व्हेरी गुड. मरून नो नो मरून नाही चांगली वाटत आहे. ब्लॅक. ठीक आहे मग याला पुढे बघूया ना. इथे पण आहेत कलर. चांगलं वाटतं. साईज फक्त बघितली पाहिजे. डन. बस झालं. हे एवढंच घेते. तर मला माझी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घ्यायचे होते ते तर मी घेतले आहेत. आता तर तुम्हाला दाखवते की मिलिंद जे पॅन्ट मिलिंदने पण त्याला पण ट्रॅक पॅन्ट घ्यायची होती ती त्याची घेऊन झाली. आणि आता आम्ही मिलिंदचे शूज घेतो आहे. माझ्याकडे ऑलरेडी शूज आहेत कारण गेल्या टायमाला आम्ही जेव्हा हाँगकाँगला गेलेलो त्या टायमालाचे शूज माझ्याकडे अजूनही आहेत. सो मिलिंदचे शूज मी तुम्हाला दाखवते आता. हां ते डायरेक्ट आहे. उलट बरं आहे ना. तर हे घालून तर बघ आधी. टाईट आहे. साईज मोठी हवी. साईज टाईट आहे. ये सर्व शूज काढून इनविजिबल सॉक्स पहनते हैं जो दिखता नहीं है ना सॉक्स. हाँ वैसा ही. तर आम्ही आता हे एवढे सगळे बूट काढलेले ॲज वेल ॲज आम्ही हे इथे पण बूट काढलेले. परंतु आम्हाला हा वाला शूज आवडले आणि आम्ही आता हे फायनल केले. ओके फायनल ना. हा तर आमचं डिकॅथलॉनमध्ये जे खरेदी होती ती सुद्धा झालेली आहे. परंतु इथे शूट नाही करायला मिळालं. सगळ्या गोष्टी जेवढ्या थोड्या गोष्टी थोड्या शूट करायला तुम्हाला मी दाखवू शकली नाही की मी काय काय घेतलेलं आहे. आता घड्याळात वाजले आहेत 4. मला आता मीटिंग आहे परंतु इथेच 4 वाजलेत. सो आता घाईत निघते. मीटिंग आहे माझी 4 ते 6-7 पर्यंत मीटिंग चालेल. सो ती मीटिंग संपल्यानंतर मी घरी जाणार आहे. आम्ही अजूनही काहीच खाल्लेलं नाही. आम्ही जेवायला जाणार होतो परंतु सगळ्याच गोष्टीला हळूहळू उशीर झाल्यामुळे आम्ही जेवलो सुद्धा नाहीये. तर आता बघू थोड्या वेळाने संध्याकाळी मी कदाचित चहा घेईन 5:30-6च्या दरम्याने. त्यानंतर बघूया. तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आली आणि जेवढी माझी काही कामं होती ती सर्व कामं मी संपवून आलेली आहे. बराच उशीर झालेला आहे मला. सो आल्यानंतर मी पहिलं काम काय केलं असेल तर मी आल्यानंतर पहिली खिचडी केली कारण घरात सुद्धा सगळ्यांना भूक लागलेली होती आणि त्याच्यामुळे आत्ता खूप काही नाही कारण दुपारी पण आम्ही जेवलेलो नव्हतो. सो त्याच्यामुळे आता फक्त खिचडी लावलेली आहे कारण मला खूप उशीर झाला घरी यायला. आणि आजचा सबंध दिवस हा बाहेर गेलेला आहे. बाहेरच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे आम्ही घरातनं बाहेर पडलो ते आत्ता म्हणजे आता घड्याळात वाजलेले आहेत 9. मी आत्ता घरी आलेली आहे. सो अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि हर्षितला सुद्धा बरं वाटलेलं आहे कारण त्याला आम्ही रोज रोज बाहेर नाही काढत. कधी कधीच बाहेर काढतो कारण त्याचा आता अभ्याससुद्धा चालू आहे आणि त्यामुळे त्याला कसं वाटतं की थोड्या दिवसानंतर बाहेर गेल्यानं त्यालासुद्धा बरं वाटतं. म्हणून आम्ही त्याला थोड्या थोड्या दिवसांनी काही ना काहीतरी कामं जेव्हा आमची पर्सनल असतात तेव्हा आम्ही त्याला बाहेर घेऊन जातो आमच्याबरोबर. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग टिल देन बाय, टेक केअर.